कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। बिळूर पंचायत समिती उमेदवारीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे। महायुतीतून बिळूर जागा जनसुराज्याला देण्याची मागणी। सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या प्रत्येक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारा जनसुराज्य शक्ती पक्ष सतत भाजप सोबत ठामपणे उभा आहे। विशेषतः जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम हे वेळोवेळी भाजपला सांगली जिल्ह्यात मदत करत असल्याने जत तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वेगाने वाढत आहे। येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष महायुती सोबतच राहणार असून बिळूर पंचायत समिती ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्यात यावी अशी मागणी पक्षाने केली आहे। या गणातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील हे उमेदवार म्हणून इच्छुक असून कोणत्याही परिस्थितीत बिळूरची जागा जनसुराज्यालाच मिळावी म्हणून समित दादा कदम यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले। तर पाहुयात तालुका अध्यक्ष बसवराज पाटील काय म्हणतात ते। नमस्कार। येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जत तालुक्यातून आम्ही महायुतीमध्ये सहभागी आहोत आणि महायुतीमधून आम्ही अनेक जागा मागितलेल्या आहेत, पण प्रामुख्याने मी स्वतः जनसुराज्य शक्ती पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून बिळूर पंचायत समिती गणातील सर्वसाधारण जागेवरून लढणार आहे। त्या जागेसाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे या जागेची मागणी केलेली आहोत। सांगली जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाबरोबर आमच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम हे कायम भाजपच्या मदतीसाठी धावत असतात आणि त्यांच्या महत्त्वाच्या कामामध्ये ते कायम सहभागी असतात आणि आमच्या जनसुराज्य शक्तीमुळे भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेला आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। त्यासाठी समित दादा कदम यांच्या माध्यमातून मी स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे या बिळूर पंचायत समितीच्या जागेची मागणी केलेली आहे। प्रामुख्यानं जत तालुक्यातील बिळूर पंचायत समितीची जागा महायुतीमधून जनसुराज्याला मिळालाच पाहिजे आणि आम्ही त्यासाठी सर्वतोपरी सर्व नेत्यांना भेटून मागणी करणार आहोत आणि समितदादा कदम आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे सावकार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत आणि महायुतीमधूनच आम्ही प्रयत्न करू आणि भारतीय जनता पक्षासह अन्य सर्व पक्षांना महायुतीमधील विनंती करू आम्ही बिळूरची जागा कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लढून जिंकण्याची आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।